केतन अग्रवाल हत्याकांडामधली मुख्य आरोपी जिला मानलं जात आहे त्या सिया गोयलचं घर नेमकं कसं आहे हे पाहणार आहोत। आत्ता जर तुम्ही माझ्या मागे पाहिलं तर हे सियाचं घर आहे। पुण्यातल्या बिबेवाडी मार्केट यार्ड परिसर जो आहे, गुलटेकडीचा जो भाग आहे त्या ठिकाणी असलेलं हे आलिशान असं घर आहे। खूप मोठा प्रशस्त बंगला आहे पुण्यातल्या मध्यवर्ती भागामध्ये। लीला कुंज असं या घराचं नाव आहे। आपण बघतोय बाहेर बंगल्याच्या नाव लिहिलेलं आहे। तर जो दरवाजा आहे त्या दरवाजाच्या इथं जर आपण पाहिलं तर तिच्या वडिलांचं म्हणजेच प्रवीण गोयल यांचं सुद्धा नाव लिहिलेलं आहे। कदाचित या ठिकाणी प्रवीण गोयल आणि त्यांचे भाऊ जे आहेत ते दोन्ही कुटुंब या ठिकाणी राहत असावीत असा एकंदरीत अंदाज आहे, कारण दोघांची सुद्धा नावं बाहेरच्या नेमप्लेटवरती असलेली पाहायला मिळतात। इतक्या आलिशान घरात राहत असलेली ही केवळ 20 वर्षांची तरुणी, ज्या तरुणीनं आपल्या प्रियकरासाठी होणाऱ्या नवऱ्याचा अक्षरशः जीव घेतला आणि हा सगळा अपघात आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केला। याच भागामधून अगदी 1 किलोमीटरवरच आपण जर बघितलं तर या सिया गोयलच्या वडिलांचं म्हणजेच प्रवीण गोयल यांचं मोठं दुकान आहे, होलसेल दुकान आहे ड्रायफ्रुट्सचं, आणि त्याच ठिकाणून यांचा सगळा व्यापार जो आहे तो व्यापार चालायचा। लीला कुंज नावाची ही अतिशय प्रशस्त अशी इमारत आपल्याला पाहायला मिळते। बाहेर खूप महागड्या गाड्या सुद्धा लावलेल्या आहेत आणि या घरामध्ये राहत असलेली ही सिया गोयल, खरं तर तिला ज्या ठिकाणी तिची सोयरीक जुळलेली होती केतन अग्रवाल, तो सुद्धा अशाच पद्धतीनं अगदी तोडीस तोड किंवा आपण म्हणूयात यापेक्षा सुद्धा चांगलं कुटुंब होतं। मात्र असं असून सुद्धा सारं काही चांगलं असताना सुद्धा सियाला मात्र हे लग्न करायचं नव्हतं। आणि जेव्हा केतनला या सगळ्याविषयी सियानं सुरुवातीला काहीही सांगितलेलं नव्हतं किंवा ती कधीही त्याला असं काहीच म्हटली नव्हती की आपल्याला हे लग्न करायचं नाहीये वगैरे। इवन या प्रकरणात जर आपण पाहिलं तर सिया गोयलचे जे कुटुंबीय आहेत त्यांनीच अक्षरशः मागे लागून हा सगळा विवाह सोहळा जो आहे, ती सोयरीक जी आहे ती जमवलेली होती अग्रवाल कुटुंबाबरोबर। कारण आपण जर पाहिलं तर केतन हा 25 वर्षांचा होता तर सिया केवळ 20 वर्षांची मुलगी होती, तिचं वय खूप लहान होतं। त्यामुळे सुरुवातीला तर अग्रवाल कुटुंब जे आहे ते सिया सोबत केतनचं लग्न करण्यासाठी ते तिच्या वयामुळे तयार नव्हते। नंतर मात्र याच गोयल कुटुंबानं आग्रह केल्यामुळे हे सगळं लग्न जुळलं आणि तिथून नंतर सियाला असं वाटायला लागलं की आपण जर या प्रकरणामध्ये हे लग्न मोडण्याचा प्रयत्न केला किंवा नकार दिला तर कदाचित घरचे ऐकतील की नाही ऐकणार। त्यामुळे तिनं आणि तिचा बॉयफ्रेंड असलेल्या चेतन चौधरीनं प्लॅनिंग केलं। जेव्हा चेतनला या सगळ्याविषयी पोलिसांनी विचारलं तेव्हा आता चेतनचं असं म्हणणं आहे की सियाला असं वाटत होतं की जर आपण पळून जाऊन लग्न केलं किंवा लग्न मोडलं जे ठरलेलं आहे ते, तर या सगळ्यामध्ये प्रचंड बदनामी होऊ शकते, आपल्या कुटुंबाचं चांगलं नाव आहे आणि त्यामुळे आपण तसं न करता केतनला संपूयात असं तिनं प्लॅनिंग केलेलं होतं। फुलप्रूफ सगळा प्लॅन आखलेला होता। मात्र अर्थातच पुणे पोलिसांचं आणि केतनच्या बहिणीचं या सगळ्यामध्ये विशेष कौतुक करावं लागेल की या दोन अशा व्यक्ती आहेत, म्हणजे केतनची बहीण आणि पुणे पोलीस यांना अगदी सुरुवातीपासूनच या सियावरती संशय होता। ही जी सिया आहे ती ज्या वेळेस या सगळ्यामध्ये मृत्यू झालेला होता, केतनचा अंत्यसंस्कार झाले, त्यानंतर सुद्धा 4 दिवस ती याच घरामध्ये वास्तव्याला होती। 5व्या दिवशी ती या अग्रवाल कुटुंबाला भेटायला गेलेली होती। त्याच वेळेस केतनच्या बहिणीने तिला कन्फेस करण्याचा प्रयत्न केला होता। लोहगडावर काय झालं हे तिला परत ती विचारत होती, प्रश्नांचा भडीमार करत होती। या प्रश्नांना सियानं उडवाउडवीची उत्तरं दिली, त्यामुळे तिच्यावरचा संशय हा आणखी जास्त बळावत गेला। या सगळ्या विषयीची माहिती पुणे पोलिसांना देण्यात आली आणि त्यानंतर पुणे पोलिसांनी पुढचा जो काही तपास केला त्या तपासाच्या अंती आता सिया गोयल आणि चेतन चौधरी हे दोघे सुद्धा या प्रकरणामधले मुख्य आरोपी यांना सांगण्यात आलेला आहे। तसा आरोप त्यांच्यावरती ठेवण्यात आलाय। पोलिसांकडून या सगळ्यामध्ये तपास केला जातोय। दोघांना सुद्धा सध्या 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आणि इथून पुढच्या तपासामधून आणखीन काय काय समोर येत आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ॲक्टिवेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ॲक्टिवेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।